माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांची गाडी आता पोलिसांनी जप्त केली आहे। जामीन मिळाल्यानंतर नागपुरात सुनील केदार यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। विनापरवानगी रॅली काढून वाहतूक कोंडी केल्याप्रकरणी सुनील केदार यांच्यावर गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतरही सुनील केदार यांच्या अडचणी थांबण्याची चिन्ह नाहीयेत। विनापरवानगी काढलेल्या रॅलीमध्ये वापरण्यात आलेल्या चारचाकी वाहनांची पोलिसांनी जप्ती सुरू केली आहे। खुद्द सुनील केदार यांची फोर्ड गाडी सुद्धा पोलिसांनी जप्त करून धंतोली पोलीस स्टेशनमध्ये उभी केली आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांनी नागपुरात जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं होतं आणि त्यानंतर नागपूर पोलिसांनी वाहतुकीस अडथळा आणला, विनापरवानगी रॅली काढली, सोबतच जेलच्या परिसरामध्ये नियमांचं उल्लंघन केला। अशा प्रकरणी सुनील केदार आणि त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा नोंदवलेला होता आणि त्या दिवशीच्या शक्ती प्रदर्शनाच्या रॅलीमध्ये ज्या काही वाहनं चारचाकी वाहनं वापरण्यात आलेले होते ती वाहनं जप्त करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे। सध्या धंतोली पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये तुम्ही ह्या सर्व वाहनांना पाहू शकता। जवळपास 14 वाहनं जे आहेत ते नागपूर पोलिसांनी जप्त केलेले आहे। त्यामुळे सुनील केदार यांच्या कायदेशीर अडचणी जे आहेत ते भविष्यात वाढू शकतात, कारण या प्रकरणी पोलीस जे आहेत ते संबंधित न्यायालयाला, म्हणजे ज्या न्यायालयाने बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना जामीन दिलेला आहे त्या न्यायालयाला या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती देणार आहे। जो पोलिसांनी नोंदवलेला आहे त्याची माहिती देणार आहे आणि पुढे विधी व न्याय विभाग त्या संदर्भात निर्णय करेल की न्यायालयामध्ये सुनील केदार यांचा बँक घोटाळा प्रकरणामधला जो जामीन आहे तो रद्द करण्यासाठी शिफारिश करावी की नाही करावी। त्यामुळे भविष्यात या प्रकरणी अजूनही पोलिसांकडून काय कारवाई केली जाते, विधी व न्याय विभागाकडून काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे। मात्र सध्या तरी सुनील केदार आणि त्यांच्या समर्थकांच्या गाड्या जप्त करून पोलिसांनी या प्रकरणी ते गांभीर्याने तपास करत आहे असंच दाखवलेलं आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।